आणि घर बघितल्यानंतर कळलं, हं, की तिच्या घराच्या बाहेर हं. अशी काही निगेटिव्ह ऊर्जा बसलेली होती. ती आतमध्ये येऊ पाहत होती, पण केवळ हो. ती लावायची घरामध्ये आणि हं, म्हणून ते आतमध्ये येण्यास त्यांना मज्जा होत. हं. आता बऱ्याच जणांना स्वप्नांमध्ये साप दिसतात. ते वेगवेगळ्या रंगाचे जसे की सोनेरी, चंदेरी अशा प्रकारचे दिसतात. तर त्याच्यामागे कोणते संकेत असू शकतात? स्वप्नामध्ये आम्हाला असं दिसतं, की आमच्या पाठीवरती कोणी बसलेलं आहे. हो. आमच्या डोक्यावरती कोणीतरी चिक्कार वजन ठेवलेलं हं, आहे. हं, तर ते वजन नसून ही निगेटिव्हिटी आहे. हं. ती स्वप्नात तुम्हाला दाखवत असते. कारण त्यांना चेहरा नाहीये. तर त्यांची पहिली बायको हं, हं, जी गेलेली आहे, हं. तिने ह्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, "आपल्याला मुलगा झालाय. घरी जायला हवं तुम्हास." तर ती म्हणाली, "अजूनही ओळखलं नाहीस? हं, हं. मी तुझ्या स्वप्नामध्ये तिन्ही दिवस येऊन तुला दर्शन देतेय ना." हो. म्हणजे ती साक्षात देवी तिथे उभी होती. कधी-कधी लोक असे म्हणतात, की त्यांना एखादी सावली किंवा अनोळखी व्यक्ती स्वप्नात दिसते. हं. तर त्या स्वप्नांमागे नेमकी काय कारणे असू शकतात? एका व्यक्तीला कॅन्सर झाला होता. आता हं. त्याला ते माहिती नव्हतं. अच्छा. पण त्याला सातत्याने त्याला असं वाटायचं, की तो कुठेतरी जातोय हं, आणि हं. त्याला उलटी येते. हं. तर ती म्हणाली, की "मी तिथून जात होते आणि अचानक माझ्यावरती फुलं उधळली गेली." तर ती म्हणाली, "हे म्हणजे काय मला काही होणार आहे की काय, की फुलं उधळतायत माझ्यावरती?" म्हणून ती थोडी घाबरली. कधी तुमच्यासोबत असं झालंय का, की एकच स्वप्न तुम्हाला वारंवार पडतं किंवा एखादी अनोळखी व्यक्ती, एखादी सावली, जिचा तुमच्या रिअल लाईफमध्ये काहीही संबंध नाहीये, तरीही ती तुम्हाला स्वप्नामध्ये दिसते? आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे हे स्वप्न इतकं खरं वाटतं, की झोपेतून उठल्यावर देखील ते आपल्या मनातून जात नाही. तर मग प्रश्न असा आहे, ही स्वप्न आपल्या मनाचे खेळ आहेत, की त्यामागे काही गूढ अर्थ आहे? काही एनर्जीज, काही संकेत किंवा काही पॅरानॉर्मल कनेक्शन्स आहेत? आज ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि ह्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऑरा एनर्जी रीडर, न्यूमरॉलॉजिस्ट सुरुची सोनटक्के मॅडम. आणि आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत, वारंवार पडणाऱ्या स्वप्नांमागे काही अर्थ असतो का? एखाद्याला सतत भीतीदायक स्वप्न पडत असतील, तर त्यामागे काय कारण असू शकतं? एखाद्याला एखादी सावली, अनोळखी व्यक्ती स्वप्नामध्ये दिसते, तर त्याचा अर्थ काय असू शकतो? हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग या इंटरेस्टिंग उहापोहची सुरुवात करूया. मॅडम वेलकम. आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपली मला वाटतं भेट आता 1-1.5 वर्ष होत चाललेलीच आहे. सहज. तर आता ही मैत्रीकडेच आपली म्हटलं वाटतं वळत चाललेलं आहे. पण आजचा विषय चांगला आहे ना, त्यामुळे तू निवडलेला विषय मला आवडला. थँक यू. तर लेट्स गो अहेड विथ दिस. मला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची ट्रिप कशी झाली? ऑस्ट्रेलियाची ट्रिप मस्त होती. हं, माझ्या मुलालाच मी मुळात 8 वर्षानंतर भेटत होते. त्यामुळे हं. ती भेट अतिशय उत्तम होती आणि एक्सपिरियन्स खूप चांगला आला. 6 महिने तिथे राहिलो होतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा मृदुलाने काही क्लायंट्स ठेवलेच होते माझ्यासाठी. त्यामुळे तिथेही आजूबाजूला फिरणं झालं हं. आणि त्याच्यानंतर इथे आल्यावरती इकडचे क्लायंट्स राहिलेत. त्यामुळे आता इकडून चालू आहे आपला प्रवास. पण बरोबर. ट्रिप मात्र अतिशय उत्तम झाली. खूप छान. मॅडम सुरुवात मला ह्या प्रश्नापासून करावीशी वाटते. जर समजा एखाद्याला वारंवार तेच स्वप्न पडत असेल, तर त्याचा काही विशेष संदेश असू शकतो का? मुळात म्हणजे आपल्याला हा स्वप्न हा हं, टॉपिक पहिल्यांदी आपल्याला हा बघावा लागेल, की हे कुठून सुरुवात होते. हं. लहान मुलांना स्वप्न पडतात, म्हाताऱ्यांना स्वप्न पडतात, तरुणांना स्वप्न पडतात. त्यामुळे ते जेंडर बायस नाहीये. बरोबर. सगळ्यांनाच स्वप्न पडतात. हं, पण त्या स्वप्नांचा आधार कुठे-कुठे घ्यावा ते बघावं लागतं. त्यामुळे इथे तज्ञ लोकं सगळी बसली. त्या लोकांनी स्वप्नावरती अभ्यास केले हं, हं, आणि मग त्यांना हे लक्षात आलं, की तसा त्याला बेस दिसत नाहीये. कारण की काही लोकांना हे जे सायकियाट्रिस्ट आहेत, मग ते हं, म्हणतात, की नाही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठलीतरी गोष्ट असते आणि ती गोष्ट ती स्वप्नाच्या द्वारे दिसते, असं त्यांना वाटतं. हं, मग आपण हेही लोकं बघितली, की त्यांना वारंवार तू जसा प्रश्न विचारलास हो, तसा, की एकच स्वप्न वारंवार दिसतं त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसताना, बरोबर. मग आपण तो एक ठोकताळा बांधायला सुरुवात करतो, की हे स्वप्न मला का दिसतंय? हं, आणि त्याचं लिमिट किती आहे? म्हणजे तो एक आपण असं सांगू शकतो, की इथून इथपर्यंत सुरुवात झाली आणि ह्याच्यानंतर ते संपलं स्वप्न. हं, पण ते माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलं.
ज्यावेळेला ही गोष्ट घडते त्यावेळेला आम्ही म्हणतो, की ह्याचं इंडिकेशन्स तुम्हाला काहीतरी मिळतायत आणि स्वप्नासाठी म्हणून मी जे ठोकताळे बांधलेले आहेत आजतागायत, त्याच्याप्रमाणे बघायला गेलं तर एक स्वप्न पडलं तर त्याचं परिमार्जन खऱ्यात किंवा सत्यात किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमध्ये होत असेल, हं, हं. तर ते पहिल्याच 15 दिवसात घडतं हं, हं. किंवा 2 महिन्यात घडतं किंवा बरं. ते 6 महिन्यात घडतं. त्याच्यानंतर ते स्वप्न जात नाही. हं, हं. आणि आपल्याकडे कसं आहे, आपला मेंदू इतका कारगर आहे, की आपल्याकडे छोटी-छोटी स्वप्न वगळता हं. 1च-2च स्वप्न आपल्याला सातत्याने तो दाखवतो. अच्छा. आणि त्यामुळे आपल्याला ते समजून घेऊ शकतो आपण किंवा ज्यांना लक्षात राहतं, हं, हं. त्यांनी ते नोट डाउन करून ठेवावं, हं. जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी त्याची मदत पडते. सो येस, हं, हं. ते आपल्याला वारंवार पडतं. ते इंडिकेशन्स असतात आणि ते इंडिकेशन्स आपल्याला नोट डाउन करायला हवेत. हं. कधी-कधी लोक असे म्हणतात, की त्यांना एखादी सावली किंवा अनोळखी व्यक्ती स्वप्नात दिसते. हं. तर त्या स्वप्नांमागे नेमकी काय कारणे असू शकतात? कित्येक वेळेला आम्ही बघितलं गेलेलं आहे, की व्यक्ती समजा हं. कुठून मार्केटमधनं जात असेल किंवा कुठून आपल्या कामावरनं जात असेल, हं, हं. त्यावेळेला कित्येक वेळेला आपण अशा काही गोष्टींना पार करून जातो. त्या नकळत आपल्याबरोबर होऊन जातात हं. आणि त्या आपल्याबरोबर प्रवास करत असतात. त्यावेळेला आपलं आयुष्य आणि त्यांचं आयुष्य हे जवळपास एक व्हायला लागतं. कारण ती लोकं आपल्याबरोबरच चालतायत, बोलतायत, हं. राहतायत. पण आपल्याला फक्त ते दिसत नसतात. हं, हं. मग कित्येक वेळेला स्वप्नातनं इंडिकेशन्स यायला लागतात. मग ते इंडिकेशन्स येताना आपल्याला ती काळी सावली दिसते. हं, हं. मग काळी सावली दिसली, की लोकं त्याला कुठलंतरी एक नाव द्यायला सुरुवात करतात. हं. लहान असेल, तर त्याला ती काळी सावली खूप मोठी वाटते. मग हो. तो म्हणतो, "माझ्या स्वप्नामध्ये खूप खूप मोठी भयानक मोठी सावली. आली होती, सावली आली होती आणि मला खूप भीती वाटली." हं. तो घाबरून मुलगा उठतो किंवा हं. मुलगी उठते आणि मग ती आई-वडिलांना सांगायला सुरुवात करते. सहसा आपल्याकडे सगळेच पॅरेंट्स असं म्हणतात, "स्वप्न आहे ते, निघून जाईल." हो. पण त्याला पुन्हा ते एक 5-6 दिवसानंतर सेम स्वप्न पडतं. हं, हं. मग कुठेतरी त्याचं दखल घेतली जाते, हं. की हे काहीतरी वेगळं आहे. हं. आपल्याला बघायला पाहिजे. मग आपण त्याचं परिमार्जन सायकियाट्रिक काहीतरी ट्रीटमेंट करायला हवी. कारण की हा हं. व्यक्ती हे घाबरतोय, तर ते आपल्याला बघायला पाहिजे म्हणून. हो. तर मला असं वाटतं, की त्याच्याकडे सायकियाट्रिक ट्रीटमेंट किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा त्यांच्याकडे जाण्यापेक्षा एक हं. ऐकून घेणं हं, हं. मुलांचं किंवा लोकांचं सुद्धा. हो ना. समजा एक स्त्री आपल्या नवऱ्याला सांगत असेल, की मला असं स्वप्न पडतंय, हं. तर त्यांनी ते पहिलं ऐकून घ्यावं. हं. आपल्याकडे लगेच उडवाउडीची उत्तरं बरोबर आहे. हं. जास्त त्याला आपण समजा जोर दिला आणि हं, हं. त्याच्यावरतीच बोलत बसलो, हं. तर निश्चितच लोकांचं आयुष्य जगायला त्यांना कठीण होईल. बरोबर. कारण की स्वप्न हा भागच तसा आहे. पण आपल्याला मला असं वाटतं असं काही काळी सावली दिसत असेल किंवा अगदी प्रॉपर काही वेगळं स्वप्न पडत असेल, हं. तर त्याची दखल घेतली गेली पाहिजे आणि त्याच्याबद्दल म्हणजे डिस्कशन झालं पाहिजे, डायलॉग झाले पाहिजेत. हं. कारण कित्येक वेळेला काळी सावली असेल, तर आपल्याला आजारपणांचं सुद्धा ती इंडिकेशन देत असते. अच्छा. आणि त्यामुळे आपल्याला ते लक्षात घेतलं पाहिजे, की हं. काय होतंय? हं, हं. व्यक्तीला काय होतंय? हं. त्याच्यावरती पण विचार केला गेला पाहिजे. बरोबर. मग या दोन्ही स्वप्नांमध्ये नेमका आपण फरक कसा समजावा? मुळात म्हणजे काही आजारपणं असतील, तर हं. त्याची स्वप्न एक ठराविक पडलेली आपण पाहिली आहेत लोकांना. हं. जसं आपण म्हणू शकतो, की एका व्यक्तीला मी काही एक निगेटिव्ह पण सांगते आणि काही हं. पॉझिटिव्ह पण सांगते फॉर द रेकॉर्ड, की एका व्यक्तीला कॅन्सर झाला होता. आता हं. त्याला ते माहिती नव्हतं. अच्छा. पण त्याला सातत्याने असं वाटायचं, की तो कुठेतरी जातोय हं, आणि हं. त्याला उलटी येतीये. हं. मग तो म्हणायचा, की मला वांती करतानाचं स्वप्न पडतंय, हे किती हं. खराब आहे. हो ना. तो म्हणाला, "हे एकदा पडलं, दोनदा पडलं, तीनदा पडलं." हं. पण त्याचं परिमार्जन त्याला काही समजे नाही, की हे काय इंडिकेट करतंय. हं, हं. पण त्याचं असं झालं, की त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हं. 1.5-2 महिने गेले. सगळ्या घरची लोकं म्हणाली, "असंच पडत हं, असेल." हं. पण त्याच्या बायकोला सुद्धा सेम स्वप्न पडलं. पण तिथे ती स्वतः वांती करत नव्हती. हं. नवराच उलटी करत असताना तिला स्वप्न पडलं. अरे आणि बापरे! त्यावेळेला मात्र ती एकदम आश्चर्यचकित झाली आणि हं. त्यातूनही लोकांनी तिला सांगितलं, "कारण तुझा नवरा तुला सातत्याने सांगतोय, हं. म्हणून तुला असं स्वप्न पडलं असावं." पडला असेल बहुतेक. मग असंच जे काही न्यूमरोलॉजिस्ट आहे, हं, हं. ड्रीम जे बघतात, हं, हं. त्याचं विश्लेषण करतात, त्याची हं. फोड करतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की प्राथमिक हं. तुम्ही उपचार केलेत का? हं. तुमच्यावरती तुम्ही प्राथमिक ज्या काही टेस्ट असतात, चाचण्या असतात, हं. त्या तुम्ही करून घ्या आणि जरा बघा, की काय त्याच्यातनं निघतंय म्हणून. तुम्हाला काही असला आजार तर नाही ना बघा. हं. तर तो मला कसला आजार आहे? मी तर धडधाकट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी जेव्हा जुजबी चेक करून घ्यावा म्हणून तो गेला, तेव्हा त्यांना कळलं, की त्याच्या अन्ननलिकेमध्ये गाठ आहे. हो. आणि आता त्याचा संबंध अन्ननलिकेशी येऊ शकतो, जिथे तो हं. वांतीच करत होता. हो ना. तर हे
आपल्याला सांगड घालताना खूप कठीण जरी वाटत असलं, हं, हं. तरी काय स्वप्न पडतंय हं, हं. ह्याच्यावरनं आपण काही निकष काढू शकतो. घाबरून जायची निश्चितच आवश्यकता नाही. हे 100मध्ये 2,000 लोकांमध्ये एखाद्या कोणाला तरी तसंच्या तसं स्वप्न पडू शकतं. हं. कित्येक वेळेला चांगलंही स्वप्न पडतं. हं. एक आता माझं चर्चाच होत होती त्यावेळेला आम्हाला कळलं, की एका मुलीला हं. फुलांचा सडा पडतोय असं दिसलं. अरे वाह! तर आता तिला थोडीशी भीतीही वाटली आणि थोडीसं हं. चांगलंही वाटलं. ती हं. म्हणाली, की "मी तिथून जात होते आणि अचानक माझ्यावरती फुलं उधळली गेली." तर ती म्हणाली, "हे म्हणजे काय मला काही होणार आहे की काय, की फुलं उधळतायत माझ्यावरती?" म्हणून ती थोडी घाबरली. तर ती जेव्हा आमच्याकडे आली, ती मला म्हणाली, "हे चौथ्यांदा असं स्वप्न मला पडतंय." चौथ्यांदा तिला जेव्हा हे स्वप्न पडलं, त्यावेळेला ती घाबरली आणि ती हं. आमच्याकडे आली. ती म्हणाली, "हे 4दा सुरुची ताई मला स्वप्न पडलंय आणि मला हो. जाम भीती वाटतेय." हं, हं. म्हटलं, "महिना कुठला चालू आहे?" तर हं. ती म्हणाली, "हा तर मार्च महिना चालू आहे." हं. मी म्हटलं, "तुझं प्रमोशन होणार आहे." हं. तर ती म्हणाली, "फुलं उधळली म्हणजे माझं प्रमोशन होणार आहे?" प्रमोशन. म्हटलं, "सगळ्यांच्या बाबतीत नाही. हं, हं. तुझं नाव, तुझी डेट ऑफ बर्थ हं. ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेशन्स करतो हं. तुझ्याबद्दलचा आणि तेव्हा तू हा सांगतेस प्रकार तुझ्याबरोबर होतोय, हं. तर त्याची सांगड तिकडे घालता येते. कारण हं. कॅल्क्युलेशन्समध्ये पण तिच्या डेट हं. ऑफ बर्थ घेतल्यानंतर हं. असं दिसून आलं, की तिला प्रमोशन मिळणार आहे. अरे वाह! आणि तिला ते स्वप्न होतं. आता मी तिला म्हटलं, "हे तर ठाम झालं, की तुला प्रमोशन मिळणार आहे." हं, तर हं. ती म्हणाली, "प्रमोशन विथ गुड इन्क्रिमेंट." हं. आता सर्वसाधारण लोकांचा पहिला प्रश्न हो. असतो, प्रमोशन तर चालेलच, चालेल. ठीकच आहे. पण गुड इन्क्रिमेंट म्हणजे पे पॅकेज पण चांगलं वाढलं चांगलं पाहिजे. हवं. हो. म्हटलं उत्तम असणार आहे. हं. कारण तो जो फुलांचा सडा तुझ्यावरती पडत होता, हं, हं. त्यावेळेला तू आनंदात होती. ती म्हणाली, "हो, अगदी मी बागडत-बागडत चालले होते." हं. आणि त्याच्यानंतर तिने मला 5-6 दिवसानंतर फोन करून सांगितलं, की "सुरुचिताई माझं प्रमोशन पण झालं हं. आणि माझं पे पॅकेज मला वाटलंच नव्हतं, इतकं केलं गेलं." मस्तच. त्यामुळे हे दोन्ही स्वप्न आहेत. हं. आता ह्याच्यामध्ये दोघांकडेही आपल्याला काही ना काहीतरी वेगळं येतं. हं, हं. एक त्याला वांती होत होती, हो, त्याला उलट्या होत होत्या, हो. त्याचं परिमार्जन कशात भयानक झालं. हं, काही वेळेला असंही स्वप्न सेम पठडीतलं स्वप्न, की हं, त्याला वांत्या होत होत्या एका हं, व्यक्तीला आणि त्यांनी सांगितलं, "मी उलटी करतोय, पण ती उलटी हिरवी आहे." असं मला दिसलं. हं, हं. मग मला म्हणाला, "तो काही मला साप चावणार आहे का? हं, मला असं हं. काही होणार आहे हां. का?" बरोबर. मी म्हटलं, "साप तर चावणार नाहीये, पण हं, कोणीतरी घरचंच आहे, जे तुझ्या प्रॉपर्टीकडे लक्ष ठेवून आहे आणि हं, त्याच्यासाठी म्हणून तुझ्यावरती काय म्हणतो आपण नजर लावणे किंवा बोटं मोडणे हे चालू हं, आहे." हं, हं, तर मला तसं ॲक्चुअली आत्ता तरी काही दिसत नाहीये मला, हं, की कोणी असं प्रॉपर्टीसाठी वाद घालणारं असेल. हं. गावाकडे प्रॉपर्टी आहे, पण माझा भाऊ तिकडे व्यवस्थित पाहतोय. अच्छा. मी म्हटलं, "मग चांगलंच आहे, काही हो. प्रॉब्लेम नाही." बरोबर. आणि मग त्यांनी दीड 1-2 महिन्यानंतर मला सांगितलं, की "सुरुचिताई, आमच्या प्रॉपर्टीमध्ये भाऊ म्हणाला, की तू हं, एक काम कर, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर हं. आणि जे काही उत्पन्न आहे ना, त्यातलं मी तुला घरी पाठवत जाईन." तो मला, की माझी आई म्हणाली, "सतर्क राहा, जरी दोन्ही हं. मुलं माझीच असली तरी." बरोबर. त्यामुळे आता इथे कुठेतरी त्याची सांगड घातली जाते. त्यामुळे हं, दोन्ही स्वप्न भिन्न जरी असली, हं, तरी ते आपल्याला दाखवून देतात. पण हं, त्याच्यासाठी स्टडी करताना मी जे करते ते म्हणजे व्यक्तिगत, की आता ही प्रिया आहे, तर हं, प्रियाची डेट ऑफ बर्थ काय आहे? हं, मग तिला स्वप्न पडणारं त्याचं परिमार्जन कशात होऊ शकतं? हं, हं. अशी आपण सांगड घालतो. अच्छा. त्यामुळे ही दोन्ही भिन्न जरी असली, हं. तरी आपण कॅल्क्युलेट करून सांगू शकतो. बरोबर. ही तर उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगितलीच. त्याचप्रमाणे अशी तुम्हाला काही स्वप्न पडले आहेत का? त्यामध्ये तुम्हाला दैवी शक्तीचा अनुभव झाला आहे? निश्चितच ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी फोड करावी लागेल. ती म्हणजे हं, अशी, की मी अनुभव तर घेतलेत, पण अनुभवांपेक्षा लोकांकडनं ऐकताना हं, अजून जास्त त्याचं आपण म्हणतो नोंद करून ठेवू शकतो. हं, जसं आता मी एक अनुभव सांगते, की एका व्यक्तीला ती झोपली असताना तिला असं वाटलं, की एक प्रकाश आपल्याकडे आलेला आहे घरामध्ये हं, आणि तो प्रकाश इतका प्रखर आहे, की हं, ती म्हणते, की मी तो प्रकाश कुठे-कुठे मला पोहोचवतोय, तिथे-तिथे मी त्या घरामध्ये फिरून आले. पण मला काही कोणी दिसलं नाही. हं, फक्त तो प्रकाशाचा झोत दिसत होता. पण मग मी येईन, मी येतोय, हं, हं, मी तुझ्याच भेटीला येतोय, असं हं, काहीसं त्याचा अर्थ होत होता. ती म्हणाली, "हे एक दिवस पडलं." मग दुसऱ्या दिवशी मला सातत्याने सेम हं, तसंच्या तसं मला स्वप्न पडत होतं हं. आणि मी शोधात होते, की ह्याचं उत्तर कोणाकडनं मिळेल. हो ना. मला या उत्तराची खूप ओढ लागली होती, कारण की तो प्रकाश खूप मला हवा-हवा असा वाटत होता. हं, तो स्वप्नात दिसला, की मला असं वाटायचं, की काहीतरी दैवी शक्ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते हं, आणि ती काय सांगतेय, हे मला थोडंसं भीतीदायक पण होतं आणि हं, आनंददायक पण होतं. हं, भीतीदायक असं, की मला काही होणार तर नाहीये ना, का हं, मला हं. हा दैवी प्रकाश का दिसतोय? बरोबर. पण त्याच्या बरोबरीने समजा हा दैवी प्रकाश दिसत असेल आणि मला समजा काही होणार असेल,
तरीही मी जायला तयार आहे. असं काहीसं एक आपल्याला स्वतःमध्येच बोलणं तिचं चाललं होतं. हं, मग ती एक दिवशी मार्केटमध्ये जाताना म्हणजे मला असं वाटतं 4थ्या दिवशी म्हणू शकतो आपण. हं, ती 4थ्या दिवशी मार्केटमध्ये जाताना तिला एक स्त्री भेटली. हं. ती स्त्री म्हणाली, की "मी येणार आहे तुला माहिती आहे, तर तू काहीतरी चांगलं गोडधोड करून ठेवलं असशील ना घरामध्ये?" अच्छा. तर ती म्हणाली, की "म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही अनोळखी कोण?" व्यक्तीच हां, होते. अनोळखी व्यक्ती. हं, "तुम्ही कोण?" तर ती म्हणाली, "अजूनही ओळखलं नाहीस? हं, हं. मी तुझ्या स्वप्नामध्ये तिन्ही दिवस येऊन तुला दर्शन देतेय ना." हो. म्हणजे ती साक्षात देवी तिथे उभी होती. हं, तिने लगेचच ताबडतोब ती म्हणाली, "तुम्हाला मी काय देऊ? माझ्याकडे असं काय आहे की मी तुम्हाला देऊ शकते?" तर ती म्हणाली, "मला हं, माझ्या हातावर थोडी साखर देशील?" असं म्हटल्यानंतर ती सैरावैरा इकडे-तिकडे बघत होती, की मी हो. मिड ऑफ मार्केटमध्ये आहे आणि मला हं, तिला साखर दिली पाहिजे. हं, आता हिने काही पैसे मागितले नाहीत, काही नाही आणि ही सुखवस्तू स्त्री समोर दिसतीये. हं, ती हसतमुखाने फक्त साखर मागतीये. त्यामुळे हिला असं वाटलं, की हे फसवं तर निश्चित नाही. कारण आपल्या हं. कॉमन व्यक्तीच्या डोक्यामध्ये पहिला विचार येतो, आपल्याला कोणी फसवत तर फसवते नाहीये. का? पण बरोबर. तिने काय केलं, की तिने धावत सुटली ती. ती म्हणाली, हं, "तुम्ही इथेच थांबा, मी आले." हं, हं, आणि ती तिकडे दुकानात गेली आणि दुकानात जाऊन तिने सांगितलं, "मला 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 हं. ग्रॅम काय असेल ती साखर द्या." हो. त्यांनी ती अर्धा किलो साखर तिला बांधून दिली. ती धावत जाऊन तिथे उभी असलेल्या, हात पसरून उभी असलेल्या स्त्रीच्या हातावरती साखर तिने ठेवली आणि ती म्हणाली, की "मी काय म्हणजे अजून काय तुमच्यासाठी करू शकते? तुम्ही कृपया माझ्या घरी चला." हं, हं, तर ते म्हणाले, "नाही, नाही, मी घरी येत नाहीये, पण आजपासून सगळं तुझं चांगलं होईल." हं, हं. हे स्वप्नाचं परिमार्जन कसं आहे ते बघ. हो. आता म्हणजे इथे तर तुला स्वप्न म्हणशील, हं, तर तू स्वप्न म्हटल्यानंतर झोपलेल्या अवस्थेत तुला पडलेलं स्वप्न आहे हं. आणि जागेपणी ह्याचा दृष्टांत असा येतोय. बरोबर आहे. मग हा अनुभव जो आहे, हा हं. अनुभव कुठला सायकियाट्रिस्ट किंवा कुठला तज्ञ हे सांगू शकतो, काय याचा ते मिलाप आहे? प्रेडिक्टच करू शकत काहीच नाही. प्रेडिक्ट करू हं, शकत हं. नाही. पण इकडे तिचं सातत्याने देवीचा जाप करणं हं, घरामध्ये, हं, हं. ती ऊर्जा क्रिएट करणं हं, घरामध्ये, हं, त्यामुळे त्याचा हा अनुभव तिला आला आणि हं, तो अनुभव सांगताना हं. ती सातत्याने डोळ्यातनं अश्रू काढत म्हणजे तिचं असं झालं, की हा अनुभव मला मिळालाय म्हणजे हो तिला ना. ते भाग्यवंत अजून कोण असू शकतो, खरं. असं काहीसं एक ते स्वप्न आहे. पण हं, हं. अजून एक मी तुला स्वप्न सांगते. ते एक हं, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं स्वप्न आहे. हं, बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती मी ऐकिवात आले हं, आणि त्याच्यानंतर कारण की ते कुठेतरी आमच्या रिलेटेड होतं म्हटल्यानंतर ते समजून पण गेलं, की एक व्यक्ती लग्न झालेली हं, त्यांची मिसेस वारली. हं. ती वारल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांचं काही मूलबाळ पहिल्या बायकोपासून नव्हतं. हं, हं, मग दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न झाल्यानंतर यथासावकाश त्यांच्या दुसऱ्या पत्नीला सुद्धा दिवस राहिले. हं, हं, त्यावेळेला हा व्यक्ती लांब कुठेतरी हं. नोकरी करायचा. त्यावेळेला रेल्वेज असं कुठे-कुठे फिरती-बिरतीचे जॉब. मग बरोबर. तो तिकडे फिरतीवर होता आणि हं, इथे ती व्यक्ती हं, झोपलेली असताना आणि प्रेग्नंट असताना तिला सातत्याने स्वप्नात असं वाटायचं, जे अगदी म्हणजे खरोखर जे म्हणतो ना आपण, की हं. इतकं ते स्वप्न खरं, की आपल्याला पाय दाबले जातायत हेही आपल्याला उठून बघितल्यानंतर वाटावं, की हो. माझे आज कोणीतरी आत्ता इथे पाय दाबत होतं. अरे बापरे! तर तिला ते स्वप्न पडत होतं आणि स्वप्न पडल्यानंतर हं, की ठीक आहे कोणीतरी माझे पाय दाबतंय, पण तिने हे नवऱ्याला त्यावेळेला सांगायचा प्रयत्न केला. त्यांना काही तेवढं ते पटलं नाही. हं, "कोण हं. पाय दाबत असेल हो ना. तुझं?" असं. त्याच्यानंतर पुन्हा सगळे ते 9 महिने, 9 दिवस सगळं पार पडल्यानंतर त्यांना मुलगा झाला. हं, मुलगा झाल्यानंतर आता हा व्यक्ती तिथे नाहीये. हा हं, व्यक्ती तिथे लांब कुठेतरी हं, नोकरी करतोय. हं, तर त्यांची पहिली बायको हं, हं, जी गेलेली आहे, हं. तिने ह्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, "आपल्याला मुलगा झालाय. घरी जायला हवं तुम्हास." आणि त्याच्यानंतर त्यांनी ते काही त्यावेळेला तार आणि सगळं होतं. त्यांनी हं, फोन करून कॉल करून विचारलं. ट्रंक कॉल तो लावायला लागायचा. त्यांनी हं, फोन करून विचारलं आणि त्यांना हं. कळलं, की तुम्हाला मुलगा मुलगा झाला. झालाय. म्हणजे हं. हे इतकं जिवंत आपण म्हणतो स्वप्न जे आहे, हो. ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर हं, आम्ही याला स्वप्न पण म्हणत नाही. ह्याला आम्ही हं, अ, एक सोल आहे, तो चांगला हं, सोल आहे. तोच हं. येऊन तुम्हाला सांगतो. हो. पण तो द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. हं, तर हेही 2 असे वेगळे-वेगळे अनुभव आलेले आहेत आणि हं, मीही असा अनुभव घेतलाय, की एका माझ्याच असोसिएट तर तीच अशी माझ्याबरोबर बसलेली होती आणि हं, त्याच्यानंतर झोपी गेल्यानंतर हं, आम्ही कुठल्या क्लायंटच्याच मीटिंगला चाललेलो होतो आणि ती हं, झोपलेली होती. झोपून झाल्यानंतर ती उठली ताड करून, अशी एक 5:30-6 वाजता आणि मला म्हणाली, की "सुरुची मला ना असं स्वप्न पडलंय" ॲज इन मी ऐकतेय, हं, बोललेलं कोणीतरी ऐकते. मी स्वप्नात कोणाला पाहिलं नाही. हं, हं. पण मी बोललेले ऐकते, की मला त्रास होतोय, मला दुखतंय आणि मला ती व्यक्ती सांगते, की बीना म्हणून आहे म्हणजे ती भावजाई म्हणून आहे. हं, हं. तर ती मी
ती मला म्हणाली, "आता काय असं स्वप्न पडलं असेल? एव्हरीथिंग इज फाईन. हो. सगळं व्यवस्थित आहे सगळीकडे. तर मी का कोणाला फोन करावा किंवा काही?" तर त्यावेळेला मी तिला म्हटलं, "तू एक काम कर, हं. ताबडतोब तिला पहिल्यांदा फोन कर. हं, हं. इतकं तुला ज्वलंत ते स्वप्न पडले, की तू पटकन जागी झालीस, तर तू तिला फोन कर." तिने तिला फोन केला. तेव्हा तिला कळलं, की तिची खरंच भाऊजाई खूपच आजारी होती अरे आणि बापरे! हे तिला ऐकण्याद्वारे तिला स्वप्नात आले. म्हणजे हं. आता स्वप्नामध्ये आपण छबी बघतो, फेस बघतो, म्हणजे सगळंच बघतो. हो. पण इकडे तिला कोणीतरी बोलतंय म्हणजे असं सांगितलं गेलं. सांगितलं गेलं. हं. तर हेही एक स्वप्नाचा प्रकार आहे. हं, हं. त्यामुळे बरेच लोकं मला असे भेटतात जे म्हणतात, की स्वप्नामध्ये आम्हाला असं दिसतं, की आमच्या पाठीवरती कोणी बसलेलं आहे. हो. आमच्या डोक्यावरती कोणीतरी चिक्कार वजन ठेवलेलं हं, आहे. हं. तर ते वजन नसून ही निगेटिव्हिटी आहे. हं. ती स्वप्नात तुम्हाला दाखवत असते. कारण त्यांना चेहरा नाहीये. हं. जोपर्यंत तो बघणारा, हं, हं. त्याला पाहणारा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही, हं, हं. तोपर्यंत त्याला ती फक्त एक भ्रम होत राहील. असं वाटत हं. राहील, की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे का? हो. हे भीतीदायक आहे जरी, हं. तरी देखील मला असं वाटतं पुन्हा हे फोड करणं गरजेचं आहे. हं, हं. मग तिकडे जसं मी म्हटलं तसं नाव घेतलं. मग नाव घेतल्यानंतर त्याच्यावर मेडिटेशन केलं. हं, हं. मेडिटेशन केल्यानंतर कळलं, की ह्याला निगेटिव्हिटीचा जोरदार फटका बसलेला आहे. हं, हं. मग त्याला विचारणा करण्यात आली, की "तुला काय नोकरीत त्रास आहे का? तुला काय-काय होतंय?" तो म्हणतो, की "नोकरीत तर तसा आत्तापर्यंत त्रास नव्हता. हं. पण जेव्हापासून मला हे फीलिंग यायला लागलंय आणि स्वप्नात मला ते दिसायला लागलंय, की मी खूप जड काहीतरी घेऊन चालतोय. हं, हं. त्यावेळेला मला कळलं, की ऑफिसमध्ये मी कितीही काम करायचा प्रयत्न केला तरी माझ्याकडनं कामच होत नाहीये. अरे बापरे! मी फाईल फक्त चाळतोय, पण हं, हं. त्याच्यावर सही पण करू शकत नाही, ही माझ्याकडे ताकद नाही." हं. म्हटल्यानंतर तेही आपल्याला स्वप्नाद्वारे दर्शवलं जातं, की तुमच्याकडे निगेटिव्हिटीचा स्रोत जास्त झालेला आहे. हं. तो यू विल हॅव टू क्लीन्स युअरसेल्फ. हं. मग इथे अध्यात्म येतं. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तर स्वतःचं क्लिन्झिंग करून घ्यायला पाहिजे. क्लिन्झिंग नाही जमलं तरी हं. नामस्मरण करायला पाहिजे. बरोबर. म्हणून त्याच्याकडे आपण त्या दृष्टिकोनातनं बघू शकतो. माझ्या ऐकिवात अशी एक घटना आली आहे, की जिथे तिला रोज रात्री एक सेम स्वप्न रिपीट पडत होतं. ज्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती एक कोयता घेऊन तिच्या मागे लागलाय, तिला हं. मारण्यासाठी. तर अशा स्वप्नांचा आपण काय अर्थ लावू शकतो? मुळात म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो, की रिपिटेशन ऑफ सेम ड्रीम हं. त्याचं रिपीट जेव्हा होतंय, त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपलं काही कामं आहे, त्या कामांना फोडलं जातं. म्हणजे काय, हं. की आपलं काम व्यवस्थित वेळेवर होत नाही. त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं, की तो हं. कोयता घेऊन व्यक्ती पाठी लागलाय किंवा कोयता घेऊन स्त्री पाठी लागली आहे किंवा चाकू घेऊन पण पाठी लागली आहे, हं. असं दिसतं. कित्येक वेळेला पोटाचे विकारही दर्शवतात, अच्छा. की त्या व्यक्तीला पोटाचे किंवा मणक्याचे विकार होणार असतील, हं. तर व्यक्ती तुमच्या पाठीमागे हं. चाकू किंवा कोयता घेऊन लागलेला आहे, असं त्याचं आपण निरसन करू शकतो. कारण की हे पण स्वप्न असं आहे, जे लोकांना बऱ्याच पडतं. म्हणजे पोटाची सर्जरी वगैरे होणार आहे? सर्जरी येस, ॲब्सोल्युटली. कारण ओके. की तेच आघात तिथे होणार आहे. तर हं. ते दर्शवण्यासाठी हे स्वप्न पडतं तुम्हाला. करेक्ट. पण मी म्हटलं तसं, की कित्येक वेळेला लोकं हे विसरून जातात, की हं, हं. काहीतरी पडलंय, काहीतरी पडलंय. पण मी म्हटलं तसं ते नोट डाउन करून ठेवलं पाहिजे हं, हं. आणि त्यावेळेला आपण त्याचं निकष बांधू शकतो, की हे का पडलं असेल. हं, हं. मी तुला अजून एक उदाहरण देते. ते इतकं ज्वलंत उदाहरण आहे. ते मी पण म्हणजे अनुभवलंय, हं. की माझ्या मैत्रिणीची आई, ती खूपच एज झालंय त्यांचं होतं आणि त्यांना आर्थरायटिसचा त्रासही होता. त्यामुळे हं. त्यांना चालणं, रोजच्या गोष्टी करणं सुद्धा अतिशय कठीण झालेलं होतं. हं. तिला एक सवय मात्र होती, की त्या देवीशी स्वतःहून ॲज अ फ्रेंड बोलायच्या. अरे वाह! की हं. "तू कशी आहेस?" किंवा हं. "तू माझ्याकडे बघतेस ना, तुझी" हां, मैत्रिणीसारखं. मैत्रिणीसारखं हं. किंवा "तू माझ्याकडे लक्ष ठेव, मला चालता येत नाहीये. बघ हं. मला खायचं होतं, मला खाता येत नाहीये." हं. आणि देवी हसून तिच्याकडे पाहायची. हं. जणू काही हिला सगळं समजायचं. ही हं. म्हणायची, "तिने सांगितलंय म्हणजे उद्या मी करू शकते आणि खाऊ हो, शकते." हो. तर हिला स्वतःला तर काहीच करू शकत नव्हती. हं, हं. पण एकदा स्वप्नामध्ये तिला तीच देवी आली आणि ती देवी येऊन तिने सांगितलं, की "मला अलंकार हवाय एक तुझ्याकडनं." हो. तर ही म्हणाली, "तुला काय हवंय माझ्याकडनं? मी तुला काय देऊ शकणार?" हं. तर ती म्हणाली, "तो जो तुझ्याकडे हार आहे ना, हं, तो हं. मला हवाय." अच्छा. तर तिने सांगितलं, की हा हार हवाय का तुला?" हं, हं. ती म्हणाली, "हा नाही." मग हं. ती म्हणाली, "तो हार हवाय का तुला माझ्याकडे असलेला?" हं. ती म्हणाली, "तो नाही." मग तिने सांगितलं, तो हा पर्टिक्युलर एक हार तिने असा तो स्वप्नात दाखवत होती, हं, हं. की "हा हार हवाय का तुला?" हं, ती हं. म्हणाली, "हो, हं. मला हा हार हवाय, पण तू स्वतः येऊन मला द्यायचास." अरे! आता ती म्हणाली, की म्हणजे स्वप्नातून ती जागी झाली. जागी झाल्यानंतर तिने माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि सांगितलं, "बघ गं, मला असं देवी आई म्हणाली, की तुला येऊन तो अलंकार मला द्यायचा आहे." आणि तिने दाखवलाय मला, की हं. तिला काय हवंय. हं.
हे सगळं असताना आम्ही सगळेच परेशान होतो. म्हणजे त्रासलेलो होतो, की कसं काय शक्य आहे ना? कुठे घेऊन जाणार आपण? मग बरोबर. कुठली देवी आहे? कसं हं, आपण सापडून घ्यायचं? तिने हं, सांगितलं, की "मी ही इथे-इथे आहे हं. आणि त्याच्यासाठी तुला तिथे यावंच लागेल." यावं लागेल. आता त्याच्यासाठी आपल्याला ट्रॅव्हल करणं फार भाग होतं हं, आणि हिला ट्रॅव्हल करताच येत नव्हतं. कारण हं, की त्या स्त्रीला जिथे चालताही व्यवस्थित येत नाही, तिला ऑक्सिजन लागतंय प्रत्येक वेळेला, तर ती हं. कसं एवढा ट्रॅव्हल करणार? शक्यच नाही. तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं, "ठीक आहे, आपण एक काम करूया. तू आत्तापुरतं थांब. तुला हं, समजा जायचं असेल, तर तुला ताकद वाढवावी लागेल. हं, हं, जेव्हा डॉक्टर म्हणतील तू जाऊ शकशील, हं, त्यावेळेला जायचं." आणि खरं सांगायचं ना प्रिया, हं, त्या दिवशी तिची जी कंडिशन होती, हं, हं, त्या कंडिशनवरनं हं. आम्हा कोणालाच वाटलं नव्हतं, की ती तेवढा ट्रॅव्हल करू शकेल. करू शकणार. हं, आणि माझी मैत्रीण म्हणाली, "नाही, नाही, बघूया, बघूया." असं हं, करत तिला पुढे ढकलत होती. पण ती म्हणाली, तिची आई तिला सातत्याने सांगत होती, "सारखं-सारखं मला स्वप्न पडतंय देवीचं, हं, की तू आता येशीलच. हं, तूच येशील." हं. आणि तिने असंच झालं, की तिने एक दिवशी ते सगळं चंग बांधला, की मी व्यवस्थित गोळ्या घेईन, मी व्यवस्थित हं. डाएट फॉलो करीन, मी व्यवस्थित सगळं स्वतःकडे लक्ष देईन, हो. जेणेकरून मला ते पूर्णत्वाला न्यायचंय, हं. ते स्वप्न. आणि तिने खरंच स्वतःकडे लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर डॉक्टर म्हणाले, की "समजा तुम्ही ऑक्सिजनची सोय करू शकत असाल, हं, हं. तर तू तुझ्या आईला तिथे घेऊन जाऊ शकते. अरे पण वाह! ऑक्सिजन मात्र नसेल, हं, हं, तर मी त्यांना नेऊ नका म्हणून सांगेन." हं, मग ह्या आई, हं, त्याच्यानंतर माझी मैत्रीण हं, आणि त्यावेळेला कोणालाच वेळ नव्हता आणि तिने मला विचारणा केली, की "तू येतेस का माझ्याबरोबर?" हं, हं, मी म्हटलं, "निश्चित येणार तुझ्याबरोबर." मग आम्ही तिघी जणी फ्लाईटनी गेलो. हं, तिथे उतरलो. उतरल्या आम्हाला ऑक्सिजनची सोय केलेलीच होती हं, आणि त्या गाडीत बसून तिला तिथे घरी नेण्यात आलं, त्यांच्या ओळखीच्यांच्या घरी. तिथे ऑक्सिजनची सोय केली. तिला झोपवलं. तिला इतकी आतुरता लागली होती मंदिरात जायची. आम्ही मंदिरात गेलो. तिने हार बरोबर ठेवलेला होता, सोन्याचा हं, हार हं. आणि देवीसमोर उभं राहिलो आम्ही. हो. गुरुजींना सांगितलं, असं-असं आम्हाला स्वप्न पडलं होतं हं, हं. आणि ती म्हणाली, की "मी हार घेऊन आली आहे देवीसाठी, किती छान. तर मला देवीला द्यायचंय." आणि त्या दिवशी दृष्टांत कसा असतो बघ, हं, त्या हं, देवीच्या समोर आम्ही गेलो. हं, मी म्हटलं, की "तुम्ही पुढे व्हा, मी पाठी इथे उभी राहते." आणि त्यावेळेला त्यांनी ती एक दोरी बांधून ठेवली होती. त्या हं. आतमध्ये जाण्यास त्यांना हे नव्हतं, परवानगी हो. नव्हती. आणि त्या भटजीने येऊन ती दोरी काढली आणि हं, डायरेक्ट आम्हाला आतमध्ये त्या दुसऱ्या भटजीला माहितीही नव्हतं आम्ही हं. कशासाठी आलोय. आलं. पण हं, त्यांनी आम्हाला डायरेक्ट एंट्री दिली. आम्ही हं, देवीसमोर गेलो. त्यांनी तो आईंकडनं हार घेतला हं, हं, माझ्या मैत्रिणीच्या आणि हं, देवीच्या गळ्याला असा लावला. हं. इतकं सुंदर असं ते अप्रतिम असं होतं म्हणजे डोळे भरून बरं. बघत राहण्यासारखं, की देवीनी करून घेतलं. घेतलं. आणि त्यांनी हं, सांगितलं, "आता हे देवीच्या चरणाशी ठेवा हं, हं, आणि तुम्ही सांगा, की माझं जे काही मी बोलले होते, हं, ते पूर्ण केलं." हो. आणि पुढची असं एक वाक्य अर्थात ते जास्त लागतं मनाला, हं, हं, पण त्या जणू काही थांबल्या होत्या, की हे पूर्ण करावं म्हणून. हं. त्यांनी ते पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांचं म्हणजे म्हणतात ना डेथ झाली. अरे पण बापरे! त्यांनी ते पूर्ण करून घेतलं देवीनी. हं, खूपच सुंदर अनुभव. मी तिथे उभे होते. हं, मला असं वाटत होतं जसं काही ज्योती तिथे लावलेली आहे देवीच्या इथे हं, आणि मला असं वाटलं, की चमकतंय काय? मलाच दिसतंय की काय? हं, कुठून हं, लाईट आला की काय? मी बघत हं, होते. मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं. म्हटलं, "तुला दिसतंय का?" ती म्हणाली, "तेच मी सांगत होते आईला, की इथे हं. चमकते बघ." देवीचा चेहरा इतका चमकत होता. आई गं! अतिशय सुंदर मला तो अनुभव आला आणि तो हं, अनुभव मी सातत्याने सगळ्यांना सांगत असते, हं, की असेही काही वेळेला इंडिकेशन्स आपल्याला मिळतात, हं, की तुम्हाला स्वप्नात येऊन तुमची देवी, आराध्य दैवत तुम्हाला हं, काही ना काहीतरी इंडिकेट करतं आणि ते हं. तुमच्याकडनं करून पण घेतं. म्हणजे स्वप्न पडतात आणि ती जागेपणी आपण ती पूर्ण पूर्णत्वाला करतं. न्यायची असतात. येस आणि ते करूनच घेतलं जातं. हां, म्हणजे करून इतकं ते घेतली करून जातात. घेतलं जातं. एक्झॅक्टली. कारण तिने स्वतः तिला ॲक्चुअली तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. हं. त्यामुळे तिने करून घेतलं. हो ना. सिमिलर वे ना, फनी वेमध्ये सांगायचं झालं तर हं. काही लोकं मला म्हणतात, की आमचे ना दात पडलेले दिसतात स्वप्नामध्ये. तर मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, की हो, "अहो, मी असं बसले होते हो. आणि स्वप्नामध्ये मी बघतेय तर माझे एक-एक दात बाहेर यायला लागलाय." अरे बापरे! तर म्हणजे मला असं वाटायला लागलं, की काय होतंय म्हणजे आता संपलं आपलं काय खरं नाही. हो ना. ऐन तारुण्यामध्ये सगळे दात आपले गेले दात तर गेले. काय? मग ती ताड करून जागी झाली आणि तिने ही विचारणा केली आजूबाजूला सगळ्यांना, "अहो, मला स्वप्नामध्ये दात पडलेली दिसतात हं, हं. आणि हे वारंवार चित्र मला हं, हं. दिसायला लागलेलं आहे." हं, हं. मग त्यावेळेला तिने आम्हाला पण विचारणा केली होती आणि त्यावेळेला आम्ही मग त्याचं निरसन केलं, की "तू चिंता करू नको, पण हं. फक्त एवढंच आहे, की तुझ्या बोलण्यावरती थोडासा रोख ठेव. हं, हं. तू जे रोखठोकपणे बोलतेस त्याला हं. थोडंसं तुला बंधन घालावं लागणार कारण हं. कुठेतरी तूच बोललेली आहेस तेच म्हणजे उचलून तोच हं. शब्द किंवा ते वाक्य उचलून तुझ्यावरती
कोणीतरी म्हणजे म्हणतात ना पॉइंट आउट करेल हं. आणि त्याचा तुला भयंकर त्रास होण्याची शक्यता आहे. तर हं. बोलताना थोडंसं तुला भान ठेवलं गेलं पाहिजे. तर तो त्यामुळे एक दात पडण्याचे स्वप्न पडलं. पडू शकतं. हं, आणि त्याचं म्हणजे तिन्ही परिमार्जन करतो. आपण काम काय करतो, की माझ्याकडे आलेला व्यक्ती आहे समजा आणि तो व्यक्तीचं आपण कॅल्क्युलेशन करतो, सगळं करतो. कारण की हे स्वप्नांची जी लाईन आहे, ती हं. जरी आता तुला असेल किंवा माझ्या 2 असोसिएटला असेल किंवा तुझ्या नवऱ्याला असेल, माझ्या हं, नवऱ्याला असेल, हं, माझ्या मुलाला असेल. सगळ्यांना समजा सेम पठडीतली जरी स्वप्न पडली, हं, तरी त्यांच्या आयुष्यामध्ये काही घटना घडलेल्या असतात. हं, त्याला सुद्धा ते रिलेशन आपण तिथे लावू शकतो. हं, दुसरी गोष्ट म्हणजे त्याची डेट ऑफ बर्थ घेतल्यानंतर आपल्याला ते परफेक्ट जाणता येतं, की ह्याला हे स्वप्न आत्ताच का पडतंय? हं. तर ते बरोबर. कारण की एका ठिकाणी एका व्यक्तीला हं, सातत्याने स्वप्न पडत होतं, हं. की तो पाणीच मागतोय सगळीकडे. अच्छा. तो म्हणाला, "स्वप्नामध्ये मी आहे. हं, हं. मी आणि उठतो त्यावेळेला माझा घसा एवढा कोरडा झालेला असतोय, की मी सांगतो मला त्यावेळेला सुद्धा असं वाटतं, की मी आवंडा पण गिळू शकत नाही. बापरे! ताबडतोब मला किचनमध्ये धावावं लागतं बाटली घेऊन. म्हणजे आता मला सवय लागली आहे त्या स्वप्नामुळे, हं, की हं. ती मी बाटली बाजूलाच ठेवतो. हो. हे सातत्याने मला स्वप्न पडतंय. हं, तर त्या व्यक्तीचं मी नाव बघितलं, डेट ऑफ बर्थ बघितली, कॅल्क्युलेशन केलंच होतं. त्याने हा हं, जो मी प्रश्न विचारला होता, हं. की मला असं स्वप्न पडतं. हो. मी म्हटलं, "तू आत्तापर्यंत किती वेळा डॉक्टर म्हणजे कधी चेकिंग केलंयस का?" तो म्हणाला, हं, "नाही, आता काही चेकिंग केलेलं नाहीये." हं. मी म्हटलं, "तुझा डायबिटीज वाढलाय. तू जाऊन बघून ये." बापरे! तो म्हणतो, "स्वप्न मला कसं सांगेल, की पाणी पी, हं. पाणी पी म्हणून?" हो. म्हटलं, "तू चेक तर कर." हं, हं. आणि मग त्यांनी 3 दिवसांनी सांगितलं मला, की माझा 280 माझा डायबिटीज झालेला आहे देवा! आणि ते स्वप्न तुला इंडिकेट करतंय, हं. की तुला आता पाण्याची गरज आहे, गरज आहे. तुला आता व्यवस्थित डाएट फॉलो करायला पाहिजे, तुला हं, व्यवस्थित खायला प्यायला पाहिजे. हं, ते स्वप्न सांगणारं सुद्धा आहे. हं. म्हणजे पूर्वकल्पना दिली. येस, पूर्वकल्पना दिली. त्यांनी इंडिकेट केलं. ते इंडिकेशन्सचं हं, म्हणजे आपण इंटरप्रिटेशन कसं करायचंय ते हं, आपल्यावरती आहे. हं, हं, इंटरप्रिटेशन करताना काहीतरी भलताच इंटरप्रिटेशन केलं हं. तर प्रॉब्लेम आहे. जसं आपण कॉमनली हं. स्वप्नामध्ये लोकं म्हणतात, की बेडवरनं पडल्यासारखं वाटतं. हो. धाड करून आपण पडलोय कुठेतरी आणि आपण जागे होतो, अचानक जागे होतो आणि असं हं, वाटतं, की हं. आपण पडलो. आणि कुठूनतरी उंचावरनं पडलो. उंचावरून, डोंगरावरून खाली पडलो. पडलोय, दरीत येस, पडलो. पडलो. असं काही ते स्वप्न त्यावेळेला पडतं. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे हे थोडं-थोडं बदल होतो हं, ह्याच्यामध्ये. हं, एक आपण ज्यावेळेला पडलेलं स्वप्न पाहतो, हं, त्यावेळेला जागेपणी आपण कुठेतरी धावतोय-बिवतोय आणि मग पडतो, हं, त्याचं हं, स्वप्न असतं. हं, मग तेव्हा ते साधं स्वप्न आहे असं धरून चालावं. हं, कित्येक वेळेला लोकं म्हणतात, की आम्हाला पडलेलं स्वप्न पडतं आणि त्याचा जेव्हा आपण ठोकताळा बांधतो त्यावेळेला कळतं, की पडले ना हं, त्याच्या वेळेला त्यांचं वॉलेट हरवलेलं दिसतं. हं, बरेचदा. म्हणजे त्यांचं गहाळ होतो ज्यावेळेला हं, काही हं, गोष्टी गहाळ होतात. हं, गहाळचा अर्थ असा, की तू समजा आता आधार कार्ड ठेवलंयस, पॅन कार्ड हं, ठेवलंयस हं, हं. आणि तुला उद्याच नेमकं कुठेतरी जायचंय जायचं. आणि तुला हां. आधार कार्डाची गरज आहे. हं, तर ते आधार कार्ड तुला मिळणार नाही. हं. मग तुला ते शोधकाम करावं लागेल. तर त्यावेळेला पण हे स्वप्न असं बरेचदा पडतं, की पडतं. आपलं कुठल्यातरी एक डॉक्युमेंट हं, हे हरवल्याचं आपल्याला ते इंडिकेट करत हं, असतं हं, आणि आपण पडलोय. हं, पडलोयचा अर्थ असा आपल्या कामामध्ये दिरंगाई होते. आपल्या कामामध्ये थोडा वेळ जातो. हं, हं. तर हेही स्वप्न आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांची बरीच वेगळी स्वप्न स्वप्न असतात. आहे. पण त्यांच्या नावाप्रमाणे, त्यांना कॅल्क्युलेशन करण्याप्रमाणे आपण त्याचं वेगळं बांधणी करून ठेवलेली आहे आणि हं, त्या व्यक्तीप्रमाणे आपण मग त्यांना गाईड करू शकतो, की तुला समजा हे स्वप्न पडत असेल, हं, तर त्याचं परिमार्जन अशात होण्याची शक्यता आहे. तर हं, तुला सतर्क राहायला पाहिजे हं. किंवा तुला बिंदास राहायला पाहिजे. बरोबर. एकतर लक्ष द्या किंवा लक्षच देऊ देऊ नका. नका. पण लक्ष देऊ नका म्हटलं तरी आपला मेंदू जबरदस्त आहे. हो. तो सातत्याने तुम्हाला इंडिकेट करत राहतो आणि घाबरवत राहतो. स्टोअर होतं ना कुठेतरी. आता बऱ्याच जणांना स्वप्नांमध्ये साप दिसतात. ते वेगवेगळ्या रंगाचे जसे की सोनेरी, चंदेरी अशा प्रकारचे दिसतात. तर त्याच्यामागे कोणते संकेत असू शकतात? हां, हा एक फार कॉमन सापांचा, हं, स्वप्नांचा आपल्याकडे तर भडीमार होतो. हं, माझ्याकडे अशी बरीच लोकं आली. त्याचा आम्ही बरंच त्याच्यावरती इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न केला हं, आणि त्याप्रमाणे काही लोकांना तसं झालं सुद्धा. पण आता एकाच सापांबद्दल बोलायचं झालं म्हणजे हं, सोनेरी कलरचा साप. काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांना फारच अगदी सोनेरी कलरचा साप दिसतो. हं, हं, तो घरात पूर्ण फिरतो आणि मग हं, निघून गेला हं, शांतपणे असं दिसतं. हं. त्यावेळेला आम्ही सांगतो, की तुमच्या घरामध्ये गुड न्यूज येण्याची शक्यता पण आहे. ओह!
मग त्याच्या गुड न्यूज म्हटल्यानंतर लोकं म्हणतात म्हणजे पण आमच्या घरात तर कोणी प्रेग्नंट नाहीये हं, हं, हं. किंवा आमच्या घरात इतक्यात कोणी लग्न करून येईल असं पण नाहीये. हं, हं. गुड न्यूजचा अर्थ प्रत्येक वेळेला प्रेग्नन्सीलाच धरून असतोच असा नाही. बरोबर. सोनेरी साप दिसणं हं, म्हणजे हं. कित्येक वेळेला लाभ होणं हं. असं पण असू शकतो. हं, त्याचे हं. संकेत मिळतात. मग हं. ते लाभ तुम्ही पैशाने धरू शकता, हं, हं. व्यक्तीने धरू शकता किंवा कुठल्यातरी तुम्हाला जेव्हा पॉप्युलॅरिटी तुम्ही हं. फेमस होणार प्रसिद्धी. असेल, तरी हं. देखील तुम्हाला प्रसिद्धी मिळणार असेल, तरी देखील हं. सोनेरी साप तुम्हाला दिसतो. अच्छा. मग आता काही लोकं म्हणतात, "पण मला काळा-कुट्ट साप दिसला हं, हं. आणि खूप मोठा होता तो, हं, हं. भीतीदायक होता." हो. त्यावेळेला सुद्धा आम्ही त्यांना सांगतो. परत मी म्हटलं तसं हं. त्याचं काही बॅकग्राऊंड घेतली जाते, हं, त्या हं. स्वप्न सांगणाऱ्या व्यक्तीची सुद्धा आणि त्याच्यानंतर आपण ठोकताळा बांधतो, की तुम्हाला काही वेळेला आपल्या देवांचं केलेलं नसेल, आपल्या गावात जाऊन आपल्या कुळदेवाचं? जमिनीमध्ये कुलदेवाचं केलं हं. नसेल, तरी देखील तुम्हाला राखणदार येऊन तुम्हाला दर्शन देतो हं. आणि तो सातत्याने यायला लागतो आणि हं. त्यावेळेला मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याला आपल्या देवाला जायला पाहिजे, हं. तिथे ओटी भरायला पाहिजे किंवा हं. आपल्या गावी जाऊन जिथे राहतं घर आहे, तिथे आपण काही चूक केली आहे का, दरवाजा उघडा असेल, हं, काही हं. असू शकतं. हो. तर त्यावेळेला सुद्धा ते इंडिकेशन आपल्याला देतात. हं. मग ह्याच्यातला दुसरा भाग, काही लोकं म्हणतात, की आम्हाला तो साप दिसला, तो हिरवा होता. काही हं. लोकं म्हणतात, आम्हाला तो चंदेरी दिसला हो. किंवा असं. कित्येक वेळेला त्या सापांचं आपण जे इंडिकेशन जे मिळतात आहेत, हं. त्याचा आपण अर्थ लावू शकतो, हं. की त्या व्यक्तीला त्यावेळेला काही आजारपण होणार आहेत का? हं, हं. त्याला काही खर्च होणार आहेत का? हं. त्यावेळेला सुद्धा त्याला कुठलातरी एका वेगळ्या विशिष्ट कलरचा, राखाडी कलरचा साप दिसू शकतो. हं. त्यावेळेला तो म्हणतो, की "हो, माझ्या घरामध्ये अचानक आजारपण आलं आणि मला पैशाला माझा म्हणजे काय म्हणतात त्याला, पैसे जास्त खर्च झाले." खर्च झाले. हं. दुसरी गोष्ट म्हणजे तो म्हणतो, की अचानक मला जी काही माझ्याकडे अ, असं काही आलं, न्यूज अशी आली, जिथे मला ते पैसे द्यावे लागले. हं, हं. कित्येक वेळेला असा कलरचा म्हणजे मिक्स कलरचा साप तुम्हाला दिसतो, हं. जिथे बरेचदा आम्ही बघितलं इंडिकेशन्स काय मिळतात, तर आपल्या समजा कोणी मित्र असेल, हं. त्याच्यावरती भरपूर कर्ज झालं असेल हं. आणि त्याला प्रचंड त्रास होत असेल, हं. त्यावेळेला तुमच्याकडे तो हाकेला येतो, मदतीची हं. हाक मारतो हं. आणि तुम्ही असलेले पैसे हं, हं. कुठेतरी तुम्हाला लावायचे होते, ते पैसे उचलून त्याला देतात. अच्छा. हं. इथे काय आहे, इथे 2-3 सतर्कता आहे. एक, तुम्हाला समजा फेमस होणार असाल तुम्ही, तुम्हाला काही लाभ होणार असेल, तर काही प्रश्नच नाहीये. हो. तुम्हाला देवाला जायचं असेल, तरी काही प्रश्न नाहीये, तुम्ही हं. जाऊ शकता. हं, हं. आता जिथे तुम्हाला काही वेळेला राखणदार पण येऊन स्वप्नामध्ये सारखं-सारखं हं, दाखवत असतो, हं. त्यावेळेला प्रॉपर्टी इश्यूज पण होऊ शकतात. ओह! मग ते प्रॉपर्टीमध्ये काहीतरी इश्यू होणार असेल, तर तो हं. राखणदार येऊन दाखवत राहतो, दर्शवत राहतो, की हं, हं. "बाबा रे, आता तुला तुझ्या हं. जमिनीकडे लक्ष देणं भाग आहे." हं, हं. मग त्यावेळेला इश्यू असं होतं म्हणजे ते. कशा प्रकारचे? इश्यू म्हणजे काही वाद चालले असतील तर, हं. काही कोणीतरी दुसऱ्यांनी अतिक्रमण केलं असेल आणि हं. त्यांनी समजा ती काही जागा घेतली असेल, कोणीतरी दुसऱ्यांनी शिरकाव केला आपल्या प्रॉपर्टीत, काहीतरी कोणीतरी येऊन चेक करून गेलेलं आहे आणि हं. कोणीतरी दुसरीकडेच त्याच्याबद्दल काही खलबतं करतंय, हं, हं. तरी देखील तुम्हाला राखणदार जो आहे, तो येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातो. बरं. राखणदार ज्यावेळेलाही स्वप्नात येतो, हं. त्यावेळेला आम्ही त्याला राखणदार स्वप्नात आला किंवा साप स्वप्नात आला असं म्हणत नाही. आम्ही हं. काय म्हणतो, की तो राखणदार आहे आणि हं. तो दर्शन देतो. हं. तर तुम्हाला तो स्वप्नातच देऊ शकतो आणि त्यावेळेला आपण त्याचं हे करायचं. हं. आता दुसरा अजून एक अर्थ म्हणजे मी हा एक त्याच्यावरती बरेच पिक्चरही निघाले टू बी फ्रँक. हं. पण मी हे समोरासमोर पाहिलेला अनुभव मी सांगते तुला, हं. की एका व्यक्तीला एक साप दिसला काळा, हं. हं. जो असेल एक तो म्हणाला स्वप्नामध्ये 5-5.5 फुटाचा असेल कारण की तो माझ्या एवढा होता, अरे असं वाह! तो म्हणाला. हं, हं. मग तो म्हणाला माझ्या उंचीचा साप होता. तर मी म्हटलं म्हणजे 5.5 पावणे 6 फुटाचा तो साप. तो साप जो आहे तो वेटोळे घालून बसलेला होता. हं. घराच्या एका खिडकीच्या एका सळीला. बरं. हे हं. मला स्वप्नात दिसलं. हं, हं. 2दा दिसलं, 3दा दिसलं. त्याच्यानंतर तो मला बंद झालं आणि आम्ही त्याचं मग ठोकताळा काढायला सुरुवात केली. हं, कारण की हं. हे अगदी विचित्र स्वप्न होतं. हो ना. मग ते आम्ही जेव्हा बघितलं, मी म्हटलं, "तुझ्या घरामध्ये कोणाला तरी भयंकर काहीतरी वेगळं काहीतरी होतंय. ह्याच्यामध्ये हं. तुझा पैसा भयंकर खर्च होणार आहे. मग तुम्हाला हं. आजारपण येणार आहेत का?" हं. म्हटलं, "नाही, हा आजारपणाचा हा स्वप्न नाही." हं. मग ते कसलं स्वप्न असू शकतं? हं. तर मी म्हटलं, "तुला मुलं किती?" तर तो हं. म्हणाला, "2." हं. मग मी म्हटलं, "तुला मुलगा आहे का?" तो म्हणाला, हं. "हो आहे, मोठा हं. मुलगा आहे." हं. म्हटलं, "तो काय करतो?" नाही तो मला मी फलाना ढिमका या ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे हॉस्टेलमध्ये आणि तिकडून त्याला कॉलेज त्याच्या जवळ आहे त्यामुळे तो तिथे करतो. हं. आम्ही त्याला लगेच सांगितलं, की ताबडतोब तू तिथे जा
आणि बघ तो काय करतोय, तो हां. सगळं ठीकठाक आहे की नाही, एकदा त्याचं चौकशी कर. हं, हं. तो मला फोन करून चौकशी करू का तुमच्या समोरच? हं. म्हटलं नाही. हं, हं. तू घरी जा आणि चौकशी कर. हं. आणि मग तो मला मी जातो हं. आणि उद्या जाऊन त्याला बघून येतो. तो गेला आणि तिकडे गेल्यानंतर त्याला कळलं, की हा जो मुलगा आहे, जो मुलगा फोन करून सातत्याने रोजच्या रोज त्याला सांगतोय, की "सगळं ठीक आहे बाबा, इकडे व्यवस्थित चाललंय, जेवण चांगलं जेवतो हे." तो 1 महिना त्या कॉलेजला गेलाच नाहीये. अरे तो बापरे! तिकडनं दुसरीकडे कुठेतरी जातोय आणि हं, कोणाच्या हं. तरी नादाला लागलाय आणि हं. त्या नादामध्ये म्हणजे हं. कशा नादाला लागलाय तो हं. जुगाराच्या. जुगारच्या. बापरे! तो जुगाराच्या नादाला लागल्यामुळे त्यांनी घेतलेली पुस्तकं सुद्धा जी होती, हं, हं. ती त्यांनी रद्दीच्या भावात विकली. मग आता हा जो आहे ना, आम्ही त्याला म्हणतो, की तुम्हाला म्हणतात ना, एक-एक हळू-हळू तो खणायला सुरुवात करतो आणि तुमच्याकडचे पैसे संपायला सुरुवात होते. हो. मग त्याला कळलं, की मागच्या वेळेला तो आला होता, हं, तेव्हा हं. त्यांनी सांगड घातली. हं. तो मला बरोबर तुम्ही म्हणताय, कारण की मागच्या वेळेला तो जेव्हा आला होता, हं, हं. त्यावेळेला सुद्धा त्यांनी घरातले तो येऊन गेल्यानंतर घरातले 5,000 गायब झाले होते. आणि मलाच तो ओरडत होता, की तुम्ही नीट पैसे ठेवत नाही, कोणीतरी येऊन ते चोरले असावेत. हं, हं. मी मुलावर कशाला म्हणे शंका घेईन? बरोबर आहे. पण हा तो स्वप्नाचा ते जो अर्थ आहे, हं. तो कुठेतरी इकडे आपल्याला सांगड घालतो. त्यामुळे असं आपण समजा निदान काढलं त्याचं, तर हं, हं. निश्चितच आता लोकं अशी बरीच उठतील आणि म्हणतील, की "सुरुचिताई मला पण असाच वेटोळे घातलेला साप दिसला. म्हणजे आमच्या घरातच कोणीतरी असा आहे." असं आहे. तर मी म्हटलं तसं, असं हं. सगळ्यांच्या बरोबरीचे दिसणारे सेम टू सेम स्वप्न जरी असली, हं. तरी प्रत्येकाचा जे काही अर्थ आहे तो वेगवेगळा आहे. वेगळाच. मग ह्याच्यावरती आपण थोडंसं एक अध्यात्माकडे वळलो तर निश्चितच मला तेही सांगायला आवडेल, की काय करावं हं, हं. व्यक्तीनी. हं. पण आता हा आत्तापुरताचा जो अनुभव आहे, हं. तो अनुभव मला असं वाटतं, की कॉमन साप दिसण्याचा आपण अनुभव सांगू शकतो आणि हं, त्याचा हं. अर्थ आपण सांगितलाय. आता तुमच्या अनुभवामध्ये अशी एखादी केस आली आहे का? जिथे स्वप्नांचा डायरेक्ट पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीशी संबंध निघाला आहे? भरपूर. हं. अशी तर मी तरी सांगेन, की भरपूर. कारण की ज्यावेळेला मी रेकी करायला जाते हं, घरांची, हं. त्यावेळेला बरेचदा असं अनुभव येतात, की ज्यावेळेला मी काही बोलते त्यांना, की ह्याचा असा-असा अर्थ आहे, तुमच्या हं. घराचा ऊर्जा अशी आहे. हो. त्यावेळेला ते लोकं म्हणतात, की हां, असं असू शकतं, कारण की मला स्वप्नात पण असं दिसलं होतं. हं. त्यामुळे कितीतरी वेळा ते तशी तिथे ते रिलेट करतात. मी तुला एक स्वप्न सांगते, की एक स्त्री मला कायम फोन करायची आणि म्हणायची, की माझी माझी क्लायंट, जुनी क्लायंट ती म्हणायची, की मला सातत्याने हं. कोणीतरी दरवाजा मी उघडते, बेल वाजते, दरवाजा मी उघडते, म्हणजे पीप होलमधनं पहिलं बघते, हं. तर कोणी दिसत नाही. हं. पुन्हा ती दरवाजा वाजतो. हं. पुन्हा मी तो दरवाजा नॉक उघडते, केला जातो का? नॉक केला जातो हं. आणि मी दरवाजा उघडते, तर बाहेर कोणीच नसतं हं. आणि अचानक कोणीतरी माझ्यासमोरून उभं राहतं आणि ती भीतीदायक नजर बघितल्यानंतर मला जाग येते आणि ते स्वप्न तुटतं. बापरे! पण त्याच्या पुढे ते स्वप्न जात नाहीये, हं, कारण की हं. मला भीतीने मी पहिलीच जागी होते. होतं. हं. आता ह्याच्याशी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीशी काय संबंध आहे? हो. तर मुळात म्हणजे ती म्हणते, की मला स्वप्न आहे हे. हं, हं. जागेपणी काही पडलेलं नाहीये. हं. त्यामुळे हे स्वप्नामध्ये असं दिसणं हे हं. आपण टाळलं पाहिजे. हं. मी म्हटलं बरोबर आहे. टाळलंच पाहिजे. पण ज्यावेळेला आम्ही तिच्या घरी गेलो, कारण तिने काही वेगळ्या गोष्टींना पण तिने सांगितलं, "ते घरी या तुम्ही, हं. की घर बघा." आणि घर बघितल्यानंतर कळलं, हं. की तिच्या घराच्या बाहेर हं. अशी काही निगेटिव्ह ऊर्जा बसलेली होती. ती आतमध्ये येऊ पाहत होती, पण केवळ हो. ती विष्णू सहस्रनाम लावायची घरामध्ये आणि हं. म्हणून ते आतमध्ये येण्यास त्यांना मज्जा होता. हं. आता इथे कसं आहे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आणि हं. विष्णू सहस्रनाम हं, ह्याचा हं. कसं काय सांगड घालता येते? बरोबर. मुळात म्हणजे एनर्जी क्रिएट करता आली पाहिजे हे त्याच्या पाठी आहे. हं. तुमच्या स्वतःची एनर्जी समजा भयंकर चांगली असेल ना, हं. तर तुम्हाला कुठलीच निगेटिव्हिटी तुम्हाला हातही लावू शकत नाही. बरोबर. मग हं. त्याच्यासाठी ती ऊर्जा कशी वाढवायची? तर हं. आपल्याला नामस्मरण करायचंय. मग माझ्याकडे अशी बरीच लोकं आली. "सुरुचिताई, तुझी भाषा चांगली हां, आम्हाला तेवढं काही संस्कृत येणार नाही." मग हं. संस्कृत येत नाही, हं. आम्ही काय एवढं बोलू शकत नाही बाई. हं. मग एवढं बोलणार नाही तर मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणेन किंवा हं. हनुमान चालीसा म्हणेन ते चालेल. हं. पण मला तू सांगशील की विष्णू सहस्रनाम म्हण, हं. तर मला ते काही जमणं शक्य नाही. हं. पण त्यावेळेला आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती व्हायब्रेशन्सची गरज आहे. हो. मग त्या घरामध्ये लहरी कशा निर्माण करायच्या? हं. तर सकाळी सुद्धा तुम्ही उठल्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम लावलं तरी चालतं. हं. ते लावावं. हं. ते तुम्ही आजकाल Alexa आलेलं आहे. लगेच आपण सांगू शकतो की Alexa बरोबर. प्लीज विष्णू सहस्रनाम प्ले करा. हं. शुभलक्ष्मीचं मला स्वतःला फार आवडतं. हं, त्यामुळे हं. मी तेच लावते. हं. माझ्या घरातही सातत्याने चालू असतं. सकाळी ते हं. सगळेजण आमच्याकडे मुखोद्गत आहे सगळ्यांनाच. हो. पण तरी देखील त्यांच्या लहरींची आपल्याला गरज असते. हं. आपण दिवसभरात जी एनर्जी आपण एकटवतो, मोठी करतो,
त्याचं परिमार्जन म्हणजे काय, ऑफिसमध्ये जाऊन सगळं काम करून सगळी ती ऊर्जा संपून जाते. संपते. पुन्हा आपल्याला ती क्रिएट करावी लागते. मग ती क्रिएट करण्याचं काम जे आहे, हं. ते अशा काही नामस्मरणांनी किंवा विष्णू सहस्रनाम केलं, देवी अष्टक लावलं, तुम्ही रात्री संध्याकाळच्या वेळेला 7 वाजता तरी चालतं. त्याच्या लहरी आपल्याला उपयोगी पडतात आणि त्यामुळे ही जी निगेटिव्हिटी आहे, ही घराच्या बाहेरच सीमित राहते. ती घरात शिरू पाहू जरी असली, तरी तिला ती परमिशन मिळत नाही. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे आता, या दोन्ही गोष्टी आहेत. जी दिसत नाही आणि जी वाईट आहे, ती पण एक ऊर्जा आहे. आणि इथे सुद्धा जी दिसत नाही पण दैवी शक्ती, तीही ऊर्जा आहे. तर आपल्याला त्याचं व्यवस्थित बॅलन्स आउट करता आलं पाहिजे. जिथे वाईट आहे तिकडे चांगलं आहे, जिकडे चांगलं आहे तिकडे काही ना काही वाईट आहे. त्यामुळे स्वप्नांचं, प्रत्येकाला पडणारं स्वप्न हे कितीही जरी, कारण आपल्या विश्वात एवढी लोक आहेत, हो. एवढी लोक आहेत, करोडो, लाखो करोडो लोक आहेत. त्या करोडो लोकांना वेगवेगळी स्वप्न पडत असतात. मग तज्ञ आले, तज्ञ काय म्हणाले, की झोपल्यानंतर पहिल्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला स्वप्न पडायला सुरुवात होते. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला काम करायला सुरुवात करतं. तुम्ही समजा त्या दिवसामध्ये घोड्याचा पिक्चर पाहिला असेल, तर तुम्हाला भरपूर धावताना स्वप्न पडू शकतं. तुम्ही समजा कुठल्या व्यक्तीबद्दल जास्त बोलत असाल, तर त्याच व्यक्तीच्या आधारात म्हणजे किंवा त्याच व्यक्तीच्या सर्कलमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं कोणाचं तरी तुम्हाला अचानक स्वप्न पडू शकतं. बरोबर. सो हे जे आहे ते आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेली स्वप्न आहेत. मग त्याच्यानंतरचा भाग सुरू होतो. त्याला आपण म्हणतो गाढ झोपलोय, पण आपल्या डोळ्यांची हालचाल होत असते. हो. मग डोळ्यांची खूप जोरात हालचाल होत असते आणि त्याच वेळेला त्या तज्ञांनी त्यांना उठवलं, जागं केलं आणि त्यांना पूर्ण स्वप्न लक्षात राहिलेलं बघितलं. की ती जी एक काय म्हणतो आपण, ते जे आपलं एक स्थान आहे, तिकडे जे आपण राहतोय, आपण जिथे झोपतोय, त्या स्थानाच्या आजूबाजूला काय निगेटिव्हिटी आहे, ते स्वप्न ओरडून-ओरडून सांगत असतंय. आणि काही वेळेला ते चांगलंही पडतं. हो. खूप चांगलं पडतं. प्रकाश आलेला पडतो. काही लोकांना हातामध्ये अगरबत्ती दिली जाते. आपल्याला असं वाटतं अगरबत्ती दिली म्हणजे कुठे बॉम्ब-बिम्ब लावायचा आहे की काय, चला अगरबत्ती दिली. तर तुला प्रार्थना करणं गरजेचं आहे. तर तू प्रार्थना केलेली नाहीयेस बरेच दिवसात. मग लक्षात येतं, "हो, मी ना मॅडम अजूनपर्यंत पूजाच केली नाही. 7 दिवस झाले." सो हेही एक आपल्याला इंडिकेट केलं जातं. केलं सो मी म्हटलं तसं चांगलं आहे आणि वाईटही आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे आपल्याला स्वप्न पडतात. पण अजूनही लोकांनी हे स्वप्न पडलं म्हणजे ह्याचा अर्थ हा झाला असं लिहू शकले नाहीत. कारण की प्रत्येकाच्या नंबरप्रमाणे, प्रत्येकाच्या नावाप्रमाणे जरी ते कॉमन स्वप्न असलं तरी त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं होतं. वेगळंच असतं. स्वप्नांबद्दल असणारे बरेचसे भ्रम, गैरसमज आज तुम्ही दूर केलेत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा असंच मला बोलवत जा आणि तुझे हो. काही स्वप्न असतील तर निश्चित सांगत जा. ते आपण म्हणजे डिस्कस त्याच्यावरती करूच. आपण चर्चा करू शकतो. नक्कीच. नाही पण बोलवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आपली अशीच भेट झाली आणि उत्तम सब्जेक्टवरती किंवा विषयावरती मला बोलता आलं. हो. तू म्हणतेस ते बरोबर आहे. लोकांचे भ्रम असतात फार हं. आणि लोकं वेगळ्याच दृष्टीने स्वप्नांकडे पण पाहत असतात. मला असं वाटतं की आज बऱ्यापैकी आपण उत्तरं दिलेली आहेत. पण तू असंच मला बोलवत राहा. आपण अशाच वेगळ्या-वेगळ्या विषयांवरती जे गमतीशीर पण आहेत, काही सीरियस पण आहेत, हं. तर त्याच्यावरती चर्चा करू आणि तुझी भरभराट हो, हीच मी देवाचरणी माझी प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज आपण स्वप्नांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जाणून घेतला. तुम्हाला देखील स्वप्न पडत असतील तर ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन इन्साईटफुल, इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल नोटिफिकेशन ऑलला सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.